सतधर्म लुप्त होण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितलेले आहे की हे आनंद 500 वर्षापर्यंत सतधम्म टिकून राहिला. 500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील. पुन्हा परिनिर्वाणाच्या वेळी सुबद्ध परिव्राजकाने प्रश्न विचारला असता भगवान बुद्धाने सांगितले की हे सुभद्र, हे भिक्खू, सम्यक प्रकारे विहार करू लागले तर हे जग अर्हंताशिवाय शून्यवत राहणार नाही. हे वचन सर्वत्र व सर्व ठिकाणी निरपवादाने लागू पडण्यासारखे आहे. भंते नागसेन, जर तथागताने असे म्हटले आहे की सद्धम्म 500 वर्षापर्यंत टिकून राहील तर त्यांचेच असे म्हणणे की जग अर्हंताशिवाय शून्यवत राहणार नाही, हे त्यांचे वचन असत्य वाटते. जर तथागत म्हणतात की जग अर्हंताशिवाय शून्यवत राहणार नाही व सद्धम्म 500 वर्षापर्यंतच टिकून राहील तर त्यांचे असे म्हणणे असत्य नाही काय? हे दोन्ही उभयकोटी प्रश्न आहेत. अतिशय गंभीर व क्लिष्ट आहेत. सशक्त प्रकारचे आहेत. गुंतागुंतीचे आहेत. हे तुम्ही जाणता. येथे आपल्या ज्ञानाची कसोटी आहे. येथे आपण आपल्या ज्ञानबळाची विशालता दाखवावी. ज्याप्रमाणे मगर सागराच्या तळापर्यंत जातो. हे राजा, भगवान बुद्धाने म्हटले आहे की हे आनंद सद्धम्म 500 वर्षापर्यंत टिकून राहील व परिनिर्वाणाच्या वेळी सुभद्र परिव्राजकाला म्हटले होते की हे सुभद्र, भिक्खू सम्यक प्रकारे विहार करीत राहिले तर जग अर्हंताशिवाय शून्यवत राहणार नाही. हे राजा, भगवान बुद्धाच्या त्या वचनाचे विविध अर्थ होतात, विविध व्याख्या होतात. हे शासन परिच्छेद आहे. हे पत्ती परिदीप आहे. हे दोन्ही परस्परांपासून वेगवेगळे आहेत. ज्याप्रमाणे हे राजा, आकाश पृथ्वीपासून दूर आहे, नरक स्वर्गापासून दूर आहे, कुशल अकुशलापासून दूर आहे, सुख दुःखापासून दूर आहे, त्याचप्रमाणे हे राजा, ते दोन्ही परस्परापासून दूर आहेत. म्हणजे भगवान बुद्धाने म्हटलं बा का माझ्यानंतर हा धम्म फक्त 500 वर्षांनी टिकून राहील. तर हे भगवंतानी का म्हटलं? इथं येते उत्तर याचंवालं साध्या सोप्या भाषेमध्ये बाबासाहेबाकडे. जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, तर सगळ्यांना धोका दिला काय? नाही. काहून? सबक होय तो का धोका नाही द्यायला लागत रे बा, काहीतरी करावं लागते. म्हणून काही पढे लिखे लोक काम करू राहिले बाबासाहेबाचं प्रामाणिकपणे. काही आहेत धोका देणारे, त्याला सोडून द्यायचं, पण प्रामाणिकही आहेत. म्हणून भगवंतानी म्हटलं का हा धम्म 500 वर्षापर्यंत टिकून राहील मी गेल्यानंतर. काहून म्हटलं? कारण तो 500 वर्षापर्यंत नाही, त्याच्यापेक्षा जास्त टिकून राहायला पाहिजे म्हणून म्हटलं. त्याला आपण जे म्हटलं गेलेलं आहे ना, शासन परिच्छेद आहे. हे भगवंताचं शासन म्हणजे काहीतरी सबक होय तो, म्हणजे शिक्षा शिकवणे, शिक्षापद, उदाहरण म्हणून ते शिक्षापद होय भगवंताचं. काहीतरी शिक्षा देणे बा. एक काहीतरी अशा रहस्य असतात. जसं एखादा वडील आपल्या मुलांना म्हणते, बाबू हे पेटी तेव्हाच उघडजो जेव्हा तू अतिशय आनंदित होशील. काय म्हणते? हे पेटी तेव्हाच उघडजो जेव्हा तू अतिशय आनंदित होशील. आता आनंदित होशील म्हणजे काय? काहून म्हटलं असं त्याला? कारण आनंदित माणूस केव्हा राहते? जेव्हा फार प्रगती करते, बम धनसंपत्ती येते, सगळ्या इच्छा पूर्ण होतात, जे काही त्याच्या असतात तेव्हापर्यंत मग तो आनंदित होते. मग त्याच्या अंगामध्ये काय येते? अहंकार येते, घमंड येते, हे होते. मग असं काहीतरी लिहिलं असेल त्या पेटीमध्ये, काहीतरी कागद असन, पत्र असन का, ते वाचून त्याचं तो जमिनीवर त्याचे पाय टिकून राहील. अशा प्रकारे हे भगवंताने तो शब्द वापरला गेलेला आहे. तर हे राजा, आपण विचारलेले प्रश्न व्यर्थ होऊ नये म्हणून आनंदाचे स्पष्टीकरण करू इच्छितो. भगवान बुद्धाने जे म्हटले आहे की हे आनंद
500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील याविषयी मी हे स्पष्ट करू इच्छितो की त्यांना संकुचित करतात. वस्तुतः बुद्धाने असे म्हटले आहे की हे आनंद सद्धम्म 1000 वर्षापर्यंत टिकून राहील. जर स्त्रिया भिक्षुनी प्रवचित झाल्या नाही तर. परंतु हे आनंद आता सद्धम्म फक्त 500 वर्ष टिकून राहील. हे भगवंतांनी काय दिलेलं आहे? सावधान करून दिलेलं आहे का तो कालोकाळ टिकून राहायला पाहिजे बा. जेव्हा त्यांना ते स्त्रियांना धम्मविषय द्यायची वेळ आली होती ना, तेव्हाचा हा विषय आहे. हे राजा, भगवान बुद्ध सद्धम्माच्या टिकून राहण्याचा काळ सांगतात की हा धर्म वाईट आहे अशी टीका करतात. भंते टीका करीत नाही. हे राजा, हा नष्ट होण्याचा केवळ संकेत आहे. म्हणजे सांगा लागेल ना का हा लाईट बा मी बनवलेला आहे, याला जर तुम्ही खाली आपटसान तर हा फुटन. आलं लक्षात? मग काय संकेत होय तो का याला खाली आपटल्याला लागत नाही, खाली आपटल्याला फुटते. अशा प्रकारे म्हणते टीका करीत नाही. हे राजा, नष्ट होण्याचा केवळ संकेत आहे. त्यावेळी जे शेष राहिले होते ते किती दिवस टिकेल यासंबंधी ते स्पष्टीकरण आहे. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा पुरुष नुकसान व शेष उरलेले यांचा हिशेब जोडून लोकांना सांगतो की माझे एवढे सामान नष्ट झालेले आहे व तेवढे शिल्लक उरलेले आहे. अशाच प्रकारे हे राजा, भगवान बुद्ध नष्ट झालेल्यांचे स्पष्टीकरण करतात व असलेल्यांबद्दल देव मनुष्यांना सांगतात की हे आनंद सद्धम्म 500 वर्ष टिकून राहील. परंतु हे राजा, भगवान बुद्धाने जे म्हटलेले आहे की सद्धम्म 500 वर्ष टिकून राहील तो हा शासन परिच्छेदाचा भाग आहे. शासन परिच्छेदाचा भाग आहे म्हणजे काहीतरी शिकवणूक. अजून इथं मला एक उदाहरण आलं होतं पण आता लगेच तो गायब झाला. एवढं मस्त उदाहरण होतं. आता मी ते आठवून राहिलो काय होतं पण ते आता मला आठवत नाही आहे. आता पाहतो पुढं आठवून येते काय. आलं तर पण ना लगेच गेलं. सांगा असं येते झपकन पळते. मी असं म्हणून लिहून ठेवतोस तुम्ही. याला आता काय करू, त्याला असू द्या. परंतु परिनिर्वाणाच्या वेळी ज्या सुभद्र परिव्राजकाला म्हटले की हे सुभद्र, भिक्खूंनी ह्या धर्माप्रमाणे आचरण केले तर हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही, हे त्यांचे स्पष्टीकरण आहे. परंतु तुम्ही परिच्छेद आणि हे स्पष्टीकरण एक करीत आहात. परंतु तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे तेव्हा त्या एक करण्याविषयी सांगतो आहे. चांगल्या प्रकारे ऐकावे, मनन करावे, आपण अविक्षिप्त मनाने लक्ष द्यावे. हे राजा, पाण्याने भरलेले एक तळे असावे. त्याच्या चारही बाजूंना सुंदरपैकी घाट बांधलेले असावेत. त्या तळ्याचे पाणी कधीही कमी होत नाही. तरीही ढगांनी आकाशामध्ये सतत एकत्र होऊन पाऊस पाडावे. तेव्हा हे राजा, त्या तळ्याचे पाणी कमी होईल किंवा आटून जाणार काय? म्हणते नाही. हे राजा, कोणत्या कारणामुळे? म्हणते ढगाच्या अनिर्बंध वर्षावामुळे. त्याचप्रमाणे हे राजा, बुद्धाचे शासन एक तळे आहे जो आचारशील गुणवंत आहे. ज्याचे आचरण निर्मल आहे ते त्या पाण्यासारखे पूर्णपणे भरलेले आहेत, श्रेष्ठ अवस्थेमध्ये स्थिर आहेत. यामध्ये जर बुद्धपुत्र आचारशील गुणांनी ओतप्रोत आहेत, ढगाच्या प्रमाणे सतत एकत्र होऊन वर्षाव करणारे आहेत, तर बुद्धाचे शासनारूपी तळे दीर्घकाळापर्यंत तसेच कायम राहणार आहे. जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. भगवान बुद्धाने सुभद्राला म्हटलेल्या वाक्याचा हाच अर्थ आहे. हे राजा, पेटलेल्या अग्नीमध्ये सातत्याने वाळलेले गवत, लाकूड, गौऱ्या टाकत राहिले तर अग्नी विझेल काय? म्हणते नाही. उलट ती अग्नी अधिक जोरजोराने जळेल, अधिक धगधगेल. त्याचप्रमाणे हे राजा, 10,000 जगाच्या
लोकधातू स्वाभाविक अवस्थेपर्यंत बुद्ध शासनाच्या आचारशील गुणवत्ता प्राप्तीचा अग्नी धगधगत राहील. परंतु हे राजा, जर बुद्धपुत्रांनी त्याबरोबरच 5 प्रकारच्या ध्यान भावनांनी युक्त होऊन सतत प्रयत्न केले, 3 प्रकारचे शिक्षण पूर्ण केले आणि शील आणि सदाचाराचे पूर्णपणे पालन केले, तर अशा प्रकारे बुद्ध शासन चिरकाळपर्यंत आपल्या शक्तीनिशी उभा राहील. जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. याच अर्थाने म्हटले होते की हे सुभद्र, भिक्षूंनी या धर्माप्रमाणे आचरण केले तर हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. आता आठवलं? पटकन सांगतो नाही तर विसरून जाईल. जसं एखादा कोणी घर बांधते, म्हणजे आईवडील आपल्या मुलाने खूप मोठा असा बंगला बांधतात मस्त, आणि त्याचं इंजिनियर व्हॅल्युएशन ठेवते का हे 100 वर्ष हे घर राहील. आणि मग त्याला सांगते का बाबू, तुझ्या येणाऱ्या पिढीपर्यंत हे घर 100 वर्षापर्यंत राहील. त्याला सांगजो का जसं आम्ही जगलो ज्या नियमाप्रमाणे, असेच जर तुम्ही या नियमाप्रमाणे जगले, तुम्ही आपलं व्यवस्थित व्यवसाय केला, कामधंदे केले, शेती सांभाळली आणि चांगले राहिले, तर तुम्ही हे घर तर 100 वर्षानंतर एक्सपायर होईल. पण हे घर पाडून तुम्ही अजून मोठं घर बांधू शकता. जर तुम्ही ह्या नियमानं जर वागले नाही, त्या दिशेनं जर तुम्ही वाटचाल केली नाही, तर तुम्ही चुकीच्या मार्गे जाऊन तुम्ही खचून जासाल आणि ते घर जेव्हा पडन तर तुम्हाला राहायला घरच राहणार नाही. तुम्हाला पडप्यामध्ये राहावं लागेल. कुठं राहावं लागेल? पडप्यामध्ये राहावं लागेल. असंच आहे. भगवंतांनी काय केलेलं आहे? जागृत केलेलं आहे. जे वलय मी कमावलेलं आहे, भगवंताचं धम्म काय सांगण्याचा प्रयत्न करते. जे वलय मी कमावलेलं आहे, माझ्या कमाईचे फळं तुम्हाला भेटत आहे. म्हणजे फळं कोणाचे भेटत आहे आपल्याला? मला किंवा भिक्खू संघाला. मग तो भिक्खुनी संघ असो का भिक्खू संघ असो, कोणाचे फळं भेटत आहे? भगवंतांनी केलेल्या कमाईचे फळं भेटत आहे. कारण भगवंतांनी इतकी महान कमाई केली का ते सरूनच नाही राहिली. जेव्हा कोणी नवीन जन्माला येते या अवस्थेमध्ये, त्याला भगवंताला बघून का नाही त्याला त्याचे फळं भेटत राहतात. मग बाकीची कमाई त्याला करावं लागेल ना. बघणारे उपासक उपासिका असतात ना, मग बाकीची कमाई कोणाला करावं लागेल? त्याला स्वतः करावं लागेल. का पुढं जर अजून भोजन भेटलं पाहिजे, अजून आपल्याला काहीतरी चांगलं स्थान भेटलं पाहिजे, अजून आपल्याला कुठंतरी उच्च शिखरावर जायचं आहे, आपल्याला आपल्याला अजून आपले उपासक उपासिका जुडले पाहिजे, तर मग काय करावं लागेल? त्याला कमाई करावं लागेल. त्याला भगवंतांनी सांगितलेल्या धम्माच्या मार्गानं आचरण करावं लागेल. धम्माच्या मार्गाने त्याला भगवंताने काय टूल वापरले लोक जोडण्यासाठी, त्या टूलचा वापर करावा लागेल. जसं मी वापरतो. माझ्याकडे काय एवढं काही विद्वान नाही बाबा, माझ्याकडे एवढं काही भगवंताचं भयंकर ज्ञान नाही आहे. पण भगवंताची एक गोष्ट मी लक्षात ठेवली का, ते उदाहरण घेतलं मी अंगुलीमालापासून. का अंगुलीमालानं भिक्षा मागितली, गोटे खाल्ली, म्हणजे आपण तेच करायचं. ॲटोमॅटिक म्हटलं काही असं तिथं गडून पडते आणि पुण्य वाढते. तर भगवंतांनी काही चारिका केली. मी इतक्या महान राजाचं पोरग राजकुमार, भगवंतांनी शेवटपर्यंत चारिका केली. मी म्हटलं ह्याच्यामध्ये काही ताकद असन, आपण प्रॅक्टिकल करून पहा. बम चारिका केली मी. जिथे तर जाऊ तिथे चारिका. लोकांना भोजन आणू का? नाही, मी चारिका करतो. मला याचा अभ्यास करायचा आहे, हे मला जाणायचं आहे. चारिका केल्यावर काय मनामध्ये उत्पन्न होते, काय कसं होते, प्रॅक्टिकल जाणायचं आहे. अभ्यास केला, पुरा अहंकार गळून पडते. चारिका केल्यानं अहंकार गळून पडला. माझा तर पडला दुसऱ्याचा पडते नाही पडत, किंवा त्यांचा दुसऱ्या गोष्टीनं पडत असेल अहंकार, तर याचं मला माहिती नाही. तो त्यांचा अभ्यास आहे. पण प्रत्येकाला करावंच लागते. आजच्या काळामध्ये असा काही भाग नाही आहे. पण मी करत असतो कधी, कारण माझा अहंकार त्यानं गळून पडते आणि त्यानं काही माझ्याशी लोक जुळतात. लोकांच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होते आणि इतरही लोकांमध्ये श्रद्धा उत्पन्न होते. मी स्वतः अनुभवितलं. मला हिंदू लोकांनी मला भिक्षा दिली, मला बौद्ध लोकांनी भिक्षा दिली, मला ख्रिश्चन लोकांनी भिक्षा दिली, मला मुसलमानांनी भिक्षा दिली. असा एकही समाज सुटला नसेल धर्माचा किंवा एकही जातीचा का ज्यानं मला भिक्षा नसेल दिली. प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं मला भिक्षा दिली. कारण
कारण त्याच्या मनामध्ये चित्त उत्पन्न झालं का यांना बा काहीतरी दिलं तर आमचं भलं होईल. ते चित्त उत्पन्न त्या चारिकेमुळे होते आणि ते मी केली. तर त्याचं ते बळ आणि त्यानं मग काय होते, बुद्ध शासनाला अधिक गती भेटते. त्यानं काय होते, बुद्ध शासनाला अधिक गती मिळते. तर अशा प्रकारचे भगवंताचे टूलकानी कुठले ना कुठले प्रत्येकाने आपल्या बुद्धिमत्तेनुसार ते वापरले पाहिजे. त्यानं काय होते, धम्माची अधिक गती वाढते. काय चुकलं दुरुस्त करा, काय चुकलं दुरुस्त करा, काय तुटलं रिपेरिंग करा, काही तुटलं असेल तर रिपेरिंग करा, काही चुकलं असेल तर दुरुस्त करा. हेच करावं लागते. माफ करा, माफी मागा, माफ करून द्या. कोणी माफी मागितल्यानं काही त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे. माफी मागितली पाहिजे, माफ करून दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये धम्म दडलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये धम्म दडलेला आहे आणि तो जर बारकाईनं आपण समजून घेतला तर सगळ्याचं कल्याण आणि मंगल होते. बिघडवायला काही लागत नाही, बिघडतं वातच येते. पण सुधारवणं आणि दुरुस्त करणं फार कठीण काम आहे, फार परिश्रमाचं काम आहे. एक मी शिबिरामध्ये केलं तर त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यामध्ये काही एक जेलचा कैदी राहते, ज्यानं एका फॅमिलीमधले काही 2 का 3 लोक पुरे मारून टाकले राहते, खून केला राहते. आणि तो जेव्हा ध्यान करून तो सुधारते, त्याच्यामध्ये परिवर्तन होते, तर तो सेवा करत राहते. तर त्या ज्या फॅमिलीची त्यानं हिंसा केली होती, खून केले होते, त्या फॅमिलीचे लोक त्याचा सत्कार करते. असं समजून घ्या का तो अंगुलीमाल होय. त्याला प्रायश्चित झालं. त्या ज्याच्या घरचा त्यानं खून केला होता, ज्याच्या कोणाच तरी, तर त्या नातेवाईकांना त्याने माफ करून दिलं. कशामुळं, त्याच्या मनामध्ये चित्त उत्पन्न झालं. त्याने ध्यान केलं असं, अभ्यास केला धम्माचा, जाणलं का हा बदलला बा, आता हा तो राहिला नाही, तो याचा मेलेला, ते रूप याचं मेलेलं आहे, आता याचा हा नवीन जन्म झालेला आहे, हा बदललेला आहे. आणि त्याला त्या लोकांनी माफ केलं, त्या सत्कार केला. अशाही घटना घडतात. किती महान धम्म आहे. म्हणजे जुनं रूप आपण मारू शकतो. जसा एखादा दारू पिणारा माणूस काल पिला असेल तर आज बदलला, चांगले होतात ते, त्याचाही आपण सत्कार केला पाहिजे, मानसन्मान केला पाहिजे. आपण एखादा समजून घ्या, कोणी जर वाईट असेल तर तो काल वाईट होता, आज चांगला झाला, मग ते कोणी असू शकते. तर त्याला आपण माफ केलं पाहिजे आणि त्याला चांगलं गुणधर्म आपण पाहून आणि त्याला आपण ते स्वीकारलं पाहिजे. मग तो काय होते, अधिक चांगला बनते, अधिक चांगला बनते. नाही तर आपण काय करतो, आता येणं त्याचा जुनं काळ आठवतो आणि हा असा आहे, त्याला अजून हाकलून येतो, मग तो अधिक मोठा गुन्हेगार बनते, मग तो अधिक ते वाईट बनते. असं नाही करावं आपण कधी. बदलाचं, त्याला चांगलं करायचा प्रयत्न करायचा, हाच धम्म आहे. भगवंताने तेच केलं. आम्रपाली असेल, गणिका असतील त्या काळाचे हत्यारे असतील, अंगुलीमाल असेल, अधिक असंख्य असे लोक असतील का जे दरिद्री होते, दुःखी होते, त्या सगळ्यांना भगवंतांनी काय केलं, धम्मामध्ये घेतलं, त्यांच्यावर अनुकंपा केली आणि त्यांना धम्माच्या दिशेने वाटचाल करायला लावली. तर थोडंसं राहिलं आता आपण पुढचं घेऊया. तशाच प्रकारे हे राजा, एखाद्या गुडगुडीत चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेल्या, चांगल्या प्रकारे दिसणाऱ्या विमल आरशाला अतिशय नरम चिकन गेरूच्या चूर्णाने पुसून ठेवण्यात आले, तेव्हा हे राजा, त्या आरशावर मळ धूळ बसलेले दिसेल काय? बनते नाही, उलट तो अधिक चमकदार दिसेल. त्याप्रमाणे हे राजा, बुद्ध शासन श्रेष्ठ आहे. त्याचे स्वरूप निर्मल आहे. क्लेश, मळ, विकार यांना त्यात स्थान नाही. जर बुद्धपुत्रांनी आचारशील गुण, सेवा कार्य, धर्म, कठोर तपश्चर्या, व्रत इत्यादी गुणांनी त्याचा नाश केला तर श्रेष्ठ बुद्ध शासन दीर्घकाळापर्यंत टिकून राहील. हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. याच अर्थाने भगवान बुद्धाने म्हटले आहे की, हे सुभद्र, भिक्खूंच्या सम्यक आचरणामुळेच हे जग अरहंताशिवाय शून्यवत होणार नाही. हे राजा, बुद्धाचे शासन आचारावर आधारलेले आहे, म्हणून याला आचारमूलक धर्म म्हणतात आणि तो आचारावरच टिकून आहे. भंते नागसेन, आपण सद्धम्माच्या लुप्त होण्यासंबंधी जे म्हटलेले आहे तर ते सद्धम्म लुप्त होणे शक्य आहे? हे राजा, शासन लुप्त होण्यास 3 कारणे आवश्यक आहेत. कोणती 3 कारणे? ती 3 कारणे आहेत. ज्ञान लुप्त,
अधिगमंतर्धान, त्याला अधिगमंतर्धान म्हणतात. ज्ञान लुप्त होणे, ज्ञान लुप्त झाल्यामुळे पहिलं. दुसरं आचार लुप्त झाल्यामुळे. तिसरं प्रतीक लुप्त झाल्यामुळे. शासन लुप्त होत असते. हे राजा, ज्ञान अर्थात धर्माचा योग्य अभिप्राय विसरून गेल्यामुळे धर्माचा खरा बोध होत नाही. आधार लुप्त झाल्यामुळे शिलासंबंधी सिक्कापद नियमाचा बोध होत नाही. परंतु प्रतीक कायम राहतात, परंतु त्यानंतर प्रतीकसुद्धा लुप्त होतात. अशा तऱ्हेने हे राजा, ह्या 3 कारणामुळे शासन लुप्त होतो. म्हणते नागसेन, आपण उत्तम प्रकारे उकल करून सांगितलेले आहे. गंभीर प्रश्नांना विश्लेषण करून सांगितलेले आहे. पडलेली गाठ उकलून दिलेली आहे. संभ्रम नष्ट केलेला आहे. उत्तम प्रकाश पाडलेला आहे आणि म्हणून आपण सर्व गणप्रमुखांमध्ये श्रेष्ठ आहात. इथं संपलं. पण आता याच्यावरून काही सांगायचं म्हणजे असं का धम्माचं जे गती वाढते ना, हे उपासक आणि भिक्खुनी आणि संघ आणि उपासक उपासिका मिळून धम्माची गती वाढत असते. तर उपासकांनी सुद्धा धम्माचा अभ्यास करून आपले जे काही नियम मागं सांगितलेले आहे त्याच्या दिशेनं वाटचाल करून, आपण धम्माच्या दिशेनं वाटचाल करून एकामेकाचं बल वाढवायचं, एकामेकाला दुरुस्त करायचं, एकामेकाचं बल वाढवून आपण आपलं ते रथ आहे धम्माचा तो मजबूत करायचा आणि धम्माचा रथ मजबूत करून आपण त्या रथाला कानी पुढे घेऊन जायचं. असंच करावं लागते. हे जर आपण आज केलं नाही तर आपलेच आहे, आपलेच दात आहे, आपलेच ओटा आहे, आपलेच कोण ना कोण नातेवाईक आहे संघामध्ये, आपलंच कोण ना कोणी असते, आपला मित्र असते, भाऊ असते, मुलगा असते, मुलगी असते, काका असते, मामा असते, जे कोणी ना कोणी राहतेच. तर हे सगळे आपले नातेवाईक आहे आणि आपला परिवार आपल्याला विस्कळू द्यायचा नाही आहे. आपल्याला आपला परिवार जोडायचा आहे. आपल्याला आपला परिवार हा जो संघ आहे आणि उपासक उपासिकाचा संघ आहे, हा संघ आपल्याला मजबूत करून आपल्याला हा रथ धम्माचा रथ हा मजबूत करून आपल्याला पुढे घेऊन जाणे आहे. तर इथेच थांबतो. सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी.